नमस्कार मित्रांनो, कुबेर नीती शेअर मार्केट क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. वी टीच, वी सपोर्ट, वी हेल्प, यू लर्न. तर आजचा आपला टॉपिक आहे इंट्राडे ट्रेडिंग. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्यांमध्ये इंट्राडे हा खूप फेमस आणि आवडीचा टॉपिक आहे. तर आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय. तर चला तर सुरुवात करूया. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे एकाच दिवशी तुमचा शेअर बाय आणि सेल करणे. तुमचा ट्रेड आजच्या आज बाय आणि सेल झाला पाहिजे, तो उद्यासाठी आपण कॅरी करू शकत नाही. त्याला आपण इंट्राडे ट्रेडिंग म्हणतो. जो काय प्रॉफिट किंवा लॉस असेल तो आजच्या आज तुम्हाला बुक करावा लागतो. याच्यामध्ये आपण छोटे छोटे फ्लक्च्युएशन्स कॅच करतो. छोट्या छोट्या मूवमेंट्स आपण म्हणू शकतो, त्या आपण कॅच करून ह्याच्यामध्ये छोटे छोटे प्रॉफिट कमवतो. तर अशा प्रकारे आपण इंट्राडेचा ट्रेड हा जास्त कालावधीसाठी ठेवत नाही. हार्डली 10 मिनटं 15 मिनटं, जास्तीत जास्त अर्धा तास. त्याच्यावरती आपण इंट्राडेचा ट्रेड न ठेवलेला बरा. त्याचं कारण म्हणजे छोटे छोटे मूवमेंट कॅच करून आपण जास्त प्रॉफिट कमवू शकतो. ह्याच्यामध्ये आपल्याला मार्केट क्लोज होण्याच्या आधी आपला ट्रेड स्क्वेअर ऑफ म्हणजे एक्झिट करावा लागतो. तर इथे जर तुम्ही मार्केट क्लोज होण्याच्या आधी तुमचा ट्रेड एक्झिट नाही केला तर ब्रोकर तुम्हाला स्वतःहून ऑटोमॅटिकली तुमचा ट्रेड स्क्वेअर ऑफ करतो. तर इथे तुम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की मार्केट संपण्याच्या आधी तुमचा ट्रेड हा बुक झाला पाहिजे. तुमचा प्रॉफिट असो वा लॉस असो तो बुक झाला पाहिजे. तर याला म्हणतात इंट्राडे ट्रेडिंग. हे कसं वर्क करतं तर त्यासाठी तुम्हाला डीमॅट अकाउंटची गरज असते, ज्यामध्ये ट्रेडिंगची फॅसिलिटी ॲप्लिकेबल पाहिजे किंवा ॲक्टिवेट पाहिजे. ओके, जर ट्रेडिंगची फॅसिलिटी ॲक्टिवेट नसेल तर तुम्हाला त्या डीमॅट अकाउंटवरती ट्रेडिंग करता येत नाही. मार्केटचा टायमिंग आहे 9:15 ते 3:30. पण इंट्राडे ट्रेडर्सला आपल्याला 3:15च्या आतच तुमचा ट्रेड स्क्वेअर ऑफ करावा लागतो किंवा एक्झिट करावा लागतो. नाहीतर ब्रोकर स्वतःहून तुम्हाला बाहेर काढतो किंवा ऑटोमॅटिकली तुमचा ट्रेड एक्झिट करतो. तर लक्षात ठेवा, इंट्राडे ट्रेडर्सला 9:15 ते 3:15 वाजेपर्यंतच वेळ असतो, ना की पूर्ण 3:30 वाजेपर्यंत. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. इथे तुम्हाला रिअल टाईम प्राईज मुवमेंट्स कॅच करावे लागतात. त्यासाठी तुम्हाला लाईव्ह जे चार्ट्स असतात, कॅन्डलस्टिक चार्ट्स, ते तुम्हाला ट्रॅक करावे लागतात. तर इथे रिअल टाईममध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी ॲनालाइज कराव्या लागतात. त्यासाठी तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिसची मदत घेणे खूपच गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस येणं गरजेचं आहे. आपल्या चॅनलवरती आपण ते पूर्णपणे शिकवणार आहोत. पण लक्षात घ्या, टेक्निकल ॲनालिसिस इंट्राडे ट्रेडिंगसाठी खूपच गरजेचं आहे. आणि इथे तुम्हाला खूप क्विक डिसिजन मेकिंग पाहिजे. पटकन ट्रेड घेऊन त्याचा प्रॉफिट कसा बुक करायचा, फास्ट प्रोसेस तुम्हाला आली पाहिजे. फास्ट ट्रेड मारता आला पाहिजे, फास्ट ट्रेड बुक करता आला पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ॲक्टिवली कराव्या लागतात. तर ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन इंट्राडे ट्रेडिंग करायची आहे. त्यासाठी तुम्हाला फास्ट प्रोसेस करण्यासाठी आधी प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. तर कुठल्याही डेमो अकाउंटवरती तुम्ही आधी प्रॅक्टिस करू शकता, नंतरच तुम्ही लाईव्हमध्ये ट्रेडिंग करू शकता. तर हे महत्त्वाचं आहे. ह्याचे की फीचर्स काय आहे की तुम्ही एका दिवसापुरताच शेअर होल्ड करू शकता. ओके, ह्याच्यामध्ये इंट्राडे ज्यावेळेस तुम्ही करता तिथे तुम्ही मार्जिन और लिव्हरेजचा फायदा घेऊ शकता. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये जर तुम्ही इक्विटीमध्ये इंट्राडे ट्रेडिंग करताय तर तुम्हाला इथे लिव्हरेज भेटतं. म्हणजे काय की तुम्हाला 5 टाइम्स लिव्हरेज भेटतं, जेणेकरून तुम्हाला तो 1000 रुपयाचा शेअर जो आहे तो हार्डली 200 रुपयाला ट्रेड करायला भेटतो. तर अशा प्रकारे आपल्याला तिथे मार्जिनचा किंवा लिव्हरेजचा वापर करता येतो. 20% आपण एखादा शेअर घेऊ शकतो इंट्राडे ट्रेडिंगसाठी. ओके, जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करत आहात तर तिथं हाय रिवॉर्ड तर भेटतातच ऑब्व्हियसली, पण तिथे हाय रिस्क पण असते. कारण की जिथे जास्त प्रॉफिट आहे तिथे तुम्हाला रिस्क तर बघायला भेटतेच. तर हे डोक्यात ठेवूनच तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग करावं लागतं. आणि कुठल्याही इंट्राडे ट्रेडिंगमध्ये स्टॉप लॉस हा मॅन्डेटरी आहे. भलेही ब्रोकर त्याला मॅन्डेटरी करत नाही, पण आपण हा नियम आपल्यासाठी लागू केला पाहिजे की इंट्राडे ट्रेड करताना आपण स्टॉप लॉसचा वापर हा केलाच पाहिजे. ओके, एक उदाहरण घेऊया इंट्राडे ट्रेड कसा चालतो. फॉर एक्झाम्पल मी 200 रुपयाचे 100 शेअर घेतले आणि तो 200 रुपयाचा शेअर समजा 205 रुपयाला गेला तर मला झटक्यामध्ये 500 रुपयाचा प्रॉफिट होऊ शकतो.
पण तो जर चुकून 195ला गेला तर मला झटक्यामध्ये 500 रुपयाचा लॉससुद्धा होऊ शकतो. तर इथे प्रॉफिट आणि लॉस बऱ्यापैकी फास्ट होतात. त्यासाठी तुम्हाला ते सगळं डोक्यामध्ये ठेवून चाललं पाहिजे. म्हणून स्टॉप लॉसचा वापर करणं इथे खूपच गरजेचं आहे. तर कन्क्लुजन काय, इथे प्रॉफिट आणि लॉस जो आहे तो खूप क्विकली किंवा फास्ट होतो. त्यासाठी तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग करताना खूप ॲक्टिव्ह राहावं लागतं. ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, इंट्राडेचे काही नियम आहेत मित्रांनो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्टॉप लॉसचा वापर करा. दुसरं, ओव्हर ट्रेडिंग करू नका. एखादा लॉस झाला आणि तुम्हाला वाटते की आज मूड नाही आहे मार्केटचा, तर ओव्हर ट्रेडिंग करून अजून लॉस नका करून घेऊ. तर पुढच्या दिवसाची वाट बघा आणि पुढच्या दिवशी नव्याने सुरुवात करून तुमचे लॉस तुम्ही रिकवर करू शकता. ओके, इथे डिसिप्लिन राहून इमोशनल डिसिजन्स घेऊ नका. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं इमोशनल डिसिजनमुळे आपला खूप लॉस होऊ शकतो. तर डिसिप्लिनने काम करा, स्ट्रॅटेजिकली काम करा, तुम्हाला नक्की प्रॉफिट होईल. ओके, तर इथं स्ट्रॅटेजीने किंवा प्लॅनने आपल्याला काम करायचं आहे. कुठल्याही टिप्स ब्लाइंडली फॉलो करू नका. कोणीतरी काहीतरी इंस्टावरती, कुठल्या तरी यूट्यूब चॅनलवरती, टेलिग्रामवरती आपल्याला फ्रीमध्ये टिप्स देतं आहे आणि ते ब्लाइंडली फॉलो करणं हे अत्यंत चुकीचं आहे. तुमचं अकाउंट पूर्ण रिकामं होऊ शकतं. तर त्या गोष्टी अजिबात फॉलो करू नका. रिव्हेंज ट्रेडिंग करायला जाऊ नका. आजचा लॉस झाला आहे, मला आजच्या आज रिकवर करायचं आहे, हे जे मार्केटची रिव्हेंज ट्रेडिंग आपण करतो त्याच्यामुळं खूप लोकांचे अकाउंट रिकामे झालेले आहेत. फ्रेंड्स, अजिबात असं रिव्हेंज ट्रेडिंग करायचं नाही. मार्केट हे रिव्हेंज घेण्यासाठी नाही आहे, तर प्रॉफिट कमवण्यासाठी आहे. आज लॉस झाला आहे तर शांत बसा, बंद करा मार्केट, उद्या परत नव्याने सुरुवात करा. काय चुका झाल्यात त्या शोधा, ॲनालाइज करा आणि त्याच्यावरती करेक्शन करून तुम्ही नक्कीच प्रॉफिट कमवू शकता. हे सर्व करण्यासाठी तुम्हाला 3 नियम कंपल्सरी फॉलो करणं गरजेचं आहे. पहिलं तर नॉलेज घेणं, दुसरं डिसिप्लिन फॉलो करणं आणि तुमची रिस्क मॅनेजमेंट करणं. ह्या 3 नियमाने जर तुम्ही चालले तर तुम्हाला लॉस खूपच कमी होईल आणि प्रॉफिट जास्तीत जास्त होईल. तर अशा प्रकारे इंट्राडे ट्रेडिंगचे हे सगळे नियम फॉलो करून जर तुम्ही ट्रेडिंग केलं तर तुम्ही जास्तीत जास्त प्रॉफिटमध्ये राहाल, यात शंका नाही. तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा लागला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो करा पुढच्या व्हिडिओसाठी. धन्यवाद.